हॅलो, आज आहे संडे आणि आम्ही चाललोय आज फिरायला. चला मग कुठे चाललोय तुम्हाला पण दाखवते. चला तर मग आता संडे होता आणि आम्ही चाललो आहे बाहेर आणि ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे. संडे आहे, सुट्टी असते, पण तरी पण खूप गर्दी आहे. कसं बसं लोकल ट्रेनमध्ये आम्ही चढलो आणि फायनली बसायला जागा भेटली आणि आता आम्ही आलो आहो नेरूळला. तर चला मग कुठे जायचं आहे तुम्हाला दाखवते. तर बाहेरच ऑटो असतात, शेअरिंग ऑटो असतात आणि आपण शेवटी पोचलो आहोत. कुठे असेल गेस करा. आपण पोचलो आहोत 7 वंडर पार्कला. खूप कधीचं चाललं होतं हेतविकला घेऊन जायचं वगैरे, तर फायनली आज ठरलं आणि आम्ही इथे आलो आहोत. तर हे बघा, हे आहे तिकीट काउंटर. मध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट काढावं लागतं. अडल्टचे आहे 50 आणि चाइल्डचे आहे 40 रुपये. तर असं हे तिकीट असतं. तर वरतीही इथे चार्ट दिला आहे, तर इथून आपण तिकीट काढू शकतो. आणि संडे आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि हेतिकचं तर सुरू झाली आहे इथेच मस्ती. तर आता चाललो आहोत आम्ही मध्ये. तर हे बघा, मध्ये आल्यावरती स्टार्टिंगलाच आपल्याला स्टॅच्यू दिसतो जिथे आपण फोटो क्लिक करू शकतो. छान छान आणि सुंदर आहे गार्डन, बऱ्यापैकी मोठं आहे, छान आहे. नक्की एकदा व्हिजिट करावी. आणि समोर जे आहे ते फूड काउंटर आहे. आपल्याला काही स्नॅक्स खायचे असतील तर आपण नक्की तिथे जाऊन खाऊ शकतो. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि हे आहे तिकीट जे आता आपण काढले आहे. गार्डन बऱ्यापैकी मोठं आहे. आपण वन डे पिकनिकसाठीही येऊ शकतो फॅमिलीसोबत. तर नक्की व्हिजिट करा. हे बघा, आता आपण चाललो आहे. ट्रेनचं तिकीट ॲक्च्युली ही जी लाईन आहे ही ट्रेनसाठी आहे, जी टॉय ट्रेन असते तिच्यासाठी लाईन आहे ही. पण जे तिकीट काउंटर आहे ते एकच आहे जिथून आपल्याला सगळ्या राईड्सचं तिकीट भेटतात. तर आम्हाला नेमकं ट्रेनचं तिकीट नाही भेटलं, ते संपले होते, फिनिश. त्यांचा एक टायमिंग असतो, त्याच्यानंतर तिकीट बंद होतात. तर आम्हाला ट्रेनचं तिकीट नाही भेटलंय. आणि हे आहे इथले 7 वंडर. मला असं वाटलं होतं की खूप मोठे असतील, पण नाही, खूप छोटे छोटे आहे. मी व्हिडिओ आणि फोटोज बघितले होते तर खूप मोठे वाटत होते, तर मोठे अजिबात नाही आहे, खूप छोटे आहे. पण छान आहे, माहिती आहे आणि हे आपल्याला पूर्ण त्यांची माहिती दिली आहे, कसं आहे ते, कधी घडलं आहे, कोणी घडवलं आहे ते, असं सगळं आपल्याला त्याचा इतिहास तिथे दिला आहे. तर लहान मुलांसाठी शिकण्यासाठी खरंच छान आहे. तर चला आता आपण सगळं व्हिजिट करूया. ट्रेनचं तिकीट तर आपल्याला भेटलं नाही आहे. ट्रेनचं तिकीट सगळ्यात स्वस्त होतं, 25 रुपये तिकीट होतं, पण ते संपले होते तर आम्हाला काही भेटले नाही आहे. तर आपण इथे सगळं हे रीड करू शकतो, वाचू शकतो त्यांची काय काय माहिती वगैरे असं. आणि हा आहे ॲक्च्युली इथे फक्त 16 वर्षाच्या वरचे बसू शकतात. 16 वर्षाच्या खाली जे आहे तर ते ह्या राईडमध्ये नाही बसू शकत. तर जे 16 वर्षाच्या वरचे तेच बसू शकतं. मीही नाही बसली कारण की खूप वरती होतं, तर भीती वाटत होती, तर मी नाही बसली. तर असं प्रकारे. आणि ही मी तुम्हाला बोलली होती राईड, तीही चं तिकीट भेटतं ते हे काउंटर आहे जिथे आपल्याला सगळ्या राईडचे तिकीट भेटतात. तर आज संडे होता आणि भरपूर अशी गर्दी होती. तर हे बघा, आमची मस्ती सुरू झाली. आणि इथे दिलं आहे चार्ट आपल्या कुठल्या कुठल्या राईडचे आपल्याला तिकीट. आणि आपल्या मर्जीप्रमाणे आहे, आपल्याला जी राईड करायची आपण त्याचंच तिकीट काढू शकतो. आणि हे नॉर्मल गार्डन जिथे आपल्याला घसरगुंडी वगैरे, झोके, वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्याच्या बऱ्याच वस्तू असतील की जिथे आपण फ्रीमध्ये आपण एन्जॉय करू असं नाही की आपण इथे आले तर राईड करायलाच पाहिजे असं काहीही नाही आहे. आणि चला मग आता आम्ही फर्स्ट राईडमध्ये बसलो आहोत. हेतविक बसला होता तर त्याचं ते झालं. आणि इथे लेझर शो होतो 7 वाजता, 7:30 वाजता. हा पण बघण्यासारखा असतो. तुम्ही जर संध्याकाळी येत असाल तर नक्की हा बघा, कारण की खूप छान असतो. नवीन नवीन सॉंग्सवरती लेझर शो असतो हा. तर मला तर खूप आवडला. तुम्ही पण नक्की येऊन बघा, नक्की आवडेल तुम्हाला पण. तर एन्जॉय केला आम्ही हा दिवस. हेतविकसाठी पण काहीतरी नवीन होतं, शिकण्यासारखं होतं. त्याने हे फर्स्ट टाईम बघितलं होतं. आणि मुलांना आवडेल तसं तर त्यांना शिकायला भेटेल असं तर आपण नक्की दाखवायला पाहिजे त्यांना. आणि ही एक राईड होती जिथे आम्ही तर नाही, पण त्याचे पप्पा गेले होते, तर त्याचे पप्पांसाठी ही राईड होती. तर आम्ही बाहेर उभं राहून गंमत बघत होतो फक्त. तर आणि चला मग आता हे झालं की आता बराच वेळ झाला होता.
भरपूर रात्र आता झाली होती. आणि हे बघा रात्रीच्या वेळेस असे सगळ्याकडे लायटिंग्स लागतात. हे आहे छोटेसे ताजमहल, तर खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. नक्की व्हिजिट करा. संध्याकाळी आले तर खूप चांगलं, आणि की संध्याकाळी लायटिंग वगैरे असते तर खूप छान वाटतं. तर नक्की व्हिजिट करा तुम्ही पण एकदा. आणि चला, आणि 26 जानेवारी होती, त्यामुळे असं आपले देशभक्ती गीतांवरती लेझर शो होता. तर खूप छान वाटला मला. तर तुम्हालाही आवडेल. आणि अजून काही डिटेल्स असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा प्लीज. माझी ही नवीन सुरुवात आहे. तुमच्या साथ आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. तर आशा करते तुम्ही मला भरभरून प्रेम द्याल. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. काही चुकत असेल तर क्षमा असावी. आणि तुमचे संडेचे काय प्लॅन होते तेही माझ्यासोबत शेअर करा. तर आता हा परत, तर हे बघा असं सुंदर असं छान. आणि जेव्हा आम्ही बघितला तेव्हा हे नव्हते, म्हणजे चेतन राईड करायला गेला होता, त्यामुळे आम्ही परत येऊन लेझर शो बघितला 7:30चा. तर वेगवेगळं असतं, एकच गाणं लावतात प्रत्येक शोला असं नाही आहे. प्रत्येक शोला वेगवेगळे गाणे वगैरे लावतात. तर आहे, बघण्यासारखं आहे, सुंदर आहे. तर नक्की व्हिजिट करा तुम्ही पण. तर चला मग आता हा शो झाला की आपण निघूया घरी जायला. बऱ्यापैकी वेळ झाला आहे, 9, 9:15 झाले आहे. आणि आम्ही आलो आहोत 5:30 वाजेपासून इथे आहोत आम्ही. तर तुम्ही इमॅजिन करू शकतात की खरंच बघण्यासारखं आहे. आणि असं नाही की खूप तिकीटचे खूप चार्जेस आहे, खूप महाग आहे वगैरे नाही, खूप रिजनेबल आहे. मिडल क्लास आपल्यासारख्या लोकांसाठी खरंच छान आहे. तर चला मग आता आपण घरी जायला निघूया. चला मग भेटूया उद्या. गुड नाईट, शुभरात्री. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. चला मग भेटूया. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.